तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय बालभारती मराठी या पुस्तकातील आपण 11वा पाठ, ज्याचं नाव आहे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा, हा आज आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या पाठाचे लेखक यांची थोडी ओळख करून घेऊया. या पाठाचे लेखक सुनील चिंचोलकर हे असून 1951मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 2018मध्ये त्यांचा मृत्यू झाला. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. याशिवाय शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पाठाबद्दल माहिती सांगताना ते म्हणतात की या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग हे आलेले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती या सर्व विषयीचे वर्णन करण्यात आलेले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ ही दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतलेला आहे. तर या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांनी भारत यात्रा करण्याचा निश्चय केला आणि हिमालयाच्या अतिउच्च टोकापासून तर भारताचं जे शेवटचं टोक आहे कन्याकुमारी, त्या कन्याकुमारीपर्यंत त्यांनी भारत प्रवास केला. आणि या प्रवासादरम्यान आलेले जे विविध अनुभव आहेत, जे विविध प्रसंग त्यांच्या जीवनात घडले, त्याबद्दल त्यातील काही निवडक प्रसंगाबद्दल या पाठामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे. आणि प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बघूया स्वामी विवेकानंद यांचा हा पाठ. सर्वात प्रथम स्वामी विवेकानंदांचा खूप छानसा असा फोटो दिलेला आहे, चित्र दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर लेखक लिहितात की ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. भ्रमण म्हणजे फिरणे. की आपण ज्या देशामध्ये राहतो, ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, त्या देशामध्ये राहणारा समाज हा कसा आहे, त्याला आपण योग्य पद्धतीने जाणून घेणे हे आपले कर्तव्य आहे. ते आपण जाणून घेतले पाहिजे, अनुभवले पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी भ्रमणसुद्धा केलं. म्हणजे ते पूर्ण उत्तरेकडील हिमालयाच्या टोकापासून तर खाली दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतचं जे भारताचं शेवटचं टोक आहे, तर त्या शेवटच्या टोकापर्यंत आपण भारत भ्रमण करूया हे त्यांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे ते भ्रमणाला म्हणजेच फिरण्यासाठी निघाले सुद्धा. त्यानंतर लेखक म्हणतो की पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी 9 वाजताच पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे, असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी पुस्तके न्यायची आणि 9 वाजताच ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाडायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं, असंच बहुतेक हा साधू करत असेल.
असं ग्रंथपालाला वाटलं. मग आता स्वामी विवेकानंद हे पोरबंदर म्हणजे जे स्थळ गुजरातमध्ये आहे, त्या गुजरातमधील पोरबंदर येथे काही दिवस वास्तव्याला होते आणि आपल्या शिष्यासमवेत ते वास्तव्याला होते. तर या ठिकाणी ते एका ग्रंथालयामध्ये म्हणजे लायब्ररीमध्ये जायचे आणि त्या ठिकाणी काही ग्रंथ आपल्या वाचनाकरिता त्या ठिकाणाहून आणायचे. मग ते रोजच्या रोज ग्रंथ न्यायचे आणि त्याचे 3-3 खंड म्हणजे त्याचे 3 भाग, एका ग्रंथाचे 3 भाग हे न्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ते जसेच्या तसे परतसुद्धा करायचे. म्हणजे एवढा मोठा खंड म्हणजे जवळपास 400-500 पानाचा एक खंड, असे 2 ते 3 खंड ते न्यायचे आणि ते वाचून परतसुद्धा करायचे. म्हणजे दुसऱ्याच दिवशी लगेचच ते परत करायचे. ग्रंथपाल त्यांच्या या हालचालींकडे लक्ष ठेवून होता की एक स्वामीजी येतात आणि ते मोठमोठाले ग्रंथ हे वाचण्यासाठी नेतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते परत करतात. म्हणून त्यांना याबद्दल थोडं उत्सुकता त्यांची जागृत होते की एवढा मोठा खंड, एवढा मोठा ग्रंथ ते नेतात काय आणि वाचून परत आपल्याला देतात काय, हे बघून त्यांच्या मनात थोडी उत्सुकता दाटली, उत्सुकता निर्माण झाली. आणि म्हणून ते त्यांच्या एका शिष्याला म्हणतात की स्वामीजी खरंच हे एवढे मोठे मोठे ग्रंथ जे नेतात ते वाचतात का हो? आणि मला तर असं मुळीच वाटत नाही की ते वाचतात म्हणून. कारण तो म्हणतो की माझा असा अनुभव आहे की काही लोक उगाच एवढी मोठमोठाली ग्रंथ ही नेतात आणि त्यांची काही पानं चाळतात आणि उगाच आपण तो ग्रंथ वाचलाय असा आव आणत, असा खोटा भास दाखवत ते काय करतात, आम्हाला तो ग्रंथ जसाच्या तसा वापस करतात, असा आमचा अनुभव आहे. स्वामीजीसुद्धा असेच करत असतील असं तो त्यांच्या शिष्यांना म्हणतो. शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितले. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्यांना सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. मग आता जो ग्रंथपाल आहे त्याने जी शंका व्यक्त केलेली असते की स्वामीजी रोजच्या रोज जे ग्रंथ नेतात आणि ते न वाचताच मला परत करतात, असं शिष्याला ते म्हणतात स्वामीजींच्या. आणि स्वामीजींचा शिष्य हे ग्रंथपालाचं वक्तव्य हे स्वामीजींना सांगतो. आणि मग स्वामीजी ज्यावेळेला त्या ग्रंथाचा 3रा खंड 4था खंड 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा त्या ग्रंथपालाकडे ते त्यांना म्हणतात की मला 4था खंड द्या आणि माझे पहिले 3 खंड हे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला याबद्दल जर काही शंका असेल तर त्यातलं कोणतंही पान उघडून तुम्ही मला त्याबद्दल प्रश्न विचारू शकता. म्हणजे स्वामीजींची तर्कशक्ती, आकलन क्षमता, बुद्धिमत्ता ही खूप अलौकिक होती. आणि याबाबत ग्रंथपाल जो होता त्याला शंका होती. कारण एक व्यक्ती एवढे मोठे खंड एका दिवशी वाचू शकत नाही याबद्दल त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती. आणि म्हणूनच त्याने स्वामीजींच्या शिष्याजवळ हे बोलूनसुद्धा दाखवलं होतं. मग 4थ्या दिवशी जेव्हा त्या ग्रंथाचा 4था खंड घेण्यासाठी जेव्हा स्वामीजी ग्रंथपालाकडे त्याची मागणी करतात तेव्हा ते त्याला सांगतात की मी यापूर्वीचे जे 3 खंड नेलेले आहेत ते खंड मी वाचून पूर्ण केलेले आहेत आणि तुम्हाला जर याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला काय करू शकता, त्या 3ही खंडांमधलं कोणतंही पान उघडून तुम्ही मला त्याबद्दल प्रश्न विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. मग आता त्या ग्रंथपालाला असं वाटलं की स्वामीजी स्वतःहूनच आपल्याला काय देत आहेत, आव्हान देत आहेत, आपल्याला चॅलेंज करत आहेत की तुम्हीच मला या ग्रंथातलं कोणताही भाग तुम्ही विचारा,
मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. आणि त्यामुळे त्याला असं वाटलं की स्वामीजीच स्वतः म्हणतायत की तुम्ही मला या खंडातला कोणताही भाग उघडून प्रश्न विचारा. तर त्यामुळे स्वामीजी किती प्रामाणिक आहेत किंवा स्वामीजींनी प्रामाणिकपणे ते पुस्तकं वाचलेले आहेत का, ते खंड वाचलेले आहेत का, हे आपण त्यांना विचारावंच अशा प्रकारची उत्सुकता त्या ग्रंथपालाच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग ग्रंथपालसुद्धा काय करतो, स्वामीजींना त्या 3 खंडातले कोणतेही पान उघडतो आणि आडवे उभे कशाही प्रकारचे प्रश्न तो स्वामीजींना विचारतो. मग तो जो काही प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असेल ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. म्हणजे त्याने कोणतंही पान उघडलं की त्या पानावर जे काही लिहिलेलं आहे आणि त्यांनी विचारलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देता देता अर्ध ते पाऊण पान हे स्वामीजी कंठस्थ त्या ग्रंथपालाला जसेच्या तसं सांगायचे. कंठस्थ म्हणजे काय, तोंडपाठ. म्हणजे जसं आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा आपण एखादं पान हे कंठस्थ करतो म्हणजे तोंडपाठ करतो, तर स्वामीजी त्याला तोंडपाठ केल्यासारखे ग्रंथातले पानाच्या पानं हे सांगायचे. त्याने कोणतंही पान उलटावं, कोणतंही पान वाचावं आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं स्वामीजी त्याला द्यायचे. हे बघून तो विलक्षण आश्चर्यचकित झाला. आणि म्हणून हे सगळं पाहून ग्रंथपाल त्याला म्हणतो की हे सगळं काही मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे. मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे म्हणजे काय, की कोणत्याही सामान्य माणसाला न झेपणारं हे काम आहे, की सामान्य माणूस असं करू शकत नाही. कारण आपण बघतो की आपल्याला अभ्यासाची छोटी छोटी पुस्तकंसुद्धा लक्षात ठेवणं हे कठीण काम असतं. आणि आपण परीक्षेच्या वेळेला अनेक वेळेला आपली भंबेरी उडते, आपण गोंधळतो, आपण वाचलेलं असतं वेगळं आणि वेळेवर मात्र आपल्याला ते आठवत नाही. परंतु स्वामीजींची ही विलक्षण बुद्धिमत्ता बघून त्या ग्रंथपालाला सुद्धा आश्चर्य वाटलं की एक माणूस जो ग्रंथाचा एक खंड आहे जो 400-500 पानांचा असतो, असे 1, 2, 3च्या 3ही खंड वाचतो आणि दर दिवशी त्याचं वाचन करून तो आपल्याला 4थ्या दिवशी जे पान आपण उलटतो आहे, ज्याबद्दल आपण प्रश्न करतो आहे ते जसेच्या तसं ते सांगतो आहे. हे बघून त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल त्यांच्या मनातली जी शंका होती ती तर दूर होतेच, परंतु ते आश्चर्याने चकितसुद्धा होतात. म्हणून ते म्हणतात की हे काम मानवी कक्षेच्या बाहेरचं आहे. म्हणजे एक सामान्य माणूस असं कदापि करू शकणार नाही, असं ते त्यांच्या स्वामी विवेकानंदांना आणि त्यांच्या शिष्यांना म्हणतात. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे काय शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. तर्कशुद्ध आणि तर्कसंगत आहे. तर्कसंगत म्हणजे काय, तर्काला धरून, म्हणजे ज्याला आपण जे उत्तर आपण मान्य करू शकतो अशा प्रकारचे तर्काला धरून असे उत्तर त्यांनी दिलेले आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. मग आता त्यांची ही जी विलक्षण स्मरणशक्ती आहे, जी बुद्धिमत्ता आहे, त्याबद्दल खेत्री एक ठिकाण आहे. त्या ठिकाणाचे जे महाराज असतात त्या महाराज त्यांना प्रश्न विचारतात की स्वामीजी, तुम्ही एवढं सगळं कसं काय लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही एवढं सगळं तुमच्या स्मरणामध्ये कसं काय ठेवू शकता, हे तुम्हाला कसं काय शक्य होतं? तर स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना जे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते अतिशय तर्कशुद्ध असं आहे. ते म्हणतात की माझं मन मी कुठेही एकाग्र करू शकतो. बघा, एकाग्रता हीच आपल्या मनाची सगळ्यात मोठी अवस्था मानली जाते. ज्या व्यक्तीला आपलं मन कुठेही एकाग्र करता येतं ती व्यक्ती अभ्यासात, खेळात, कलेमध्ये किंवा आपल्या भौतिक जीवनातील कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे गेल्या वाचून राहत नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात की मी
माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मी मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, अगदी पाठच होऊन जाते. की आपण आपलं मन जर केंद्रित करू शकलो म्हणजे आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, तर आपण काय करू शकतो, आपण जे काही वाचतो, आपण जे काही शिकतो ते आपल्या मनामध्ये जसंच्या तसं काय होऊन जातं, फिट बसतं. आपल्या मनामध्ये त्याचे खूप खोल असे ठसे उमटतात आणि आयुष्य गेल्यानंतरही किंवा आयुष्यभरही आपण ती गोष्ट कधीही विसरत नाही, असं स्वामीजी त्यांना सांगतात. आणि त्याकरिता मला कशाचा सराव आहे, मला प्रॅक्टिस कशाची आहे, की मी रोज ध्यानाचा अभ्यास करतो. ध्यान म्हणजे काय, आपलं मन एकाग्र करून आपण एका ठिकाणी ध्यानस्थ बसणे आणि जेवढे विचार आपल्या मनामध्ये येतात ते विचार रोजच्या रोज ध्यानामध्ये येऊ देणे. हळूहळू एक दिवस आपल्याला काय होईल, आपलं मन जे आहे ते विचारशून्य होईल. हाच ध्यानाचा खरा अभ्यास आहे. असं ध्यान जर आपण सुद्धा रोज रोज केलं तर काय होतं, की आपल्या मनामधले जे विचार आहेत, जे काही वाईट चांगले जे काही अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपलं मन, आपला मेंदू हा गोंधळतो, तर असं न होता ध्यानाच्या सरावामुळे काय होतं, मन एकाग्र करणं शक्य होतं. ज्या मनामध्ये गोंधळ नाही, ज्या बुद्धीमध्ये गोंधळ नाही, ती बुद्धी, ते मन हे आपण कुठेही एकाग्र करू शकतो. आणि याचा मला तासनतास मन एकाग्र करण्याचा, ध्यानाचा माझा जो सराव आहे, त्यामुळे मी काय करू शकतो, माझं मन एकाग्र करू शकतो, असं स्वामीजी खेत्रीच्या महाराजांना सांगतात. आणि त्यामुळे माझं मन हे 100%, 100% मी ज्या वेळेला कोणत्याही गोष्टींवर एकाग्र करतो, तेव्हा मग ती गोष्ट वाचनाची असेल तर ते मला मुखोद्गत होतं, म्हणजे माझ्या पाठ होऊन जातं, असं स्वामीजी म्हणतात. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. मग आता स्वामीजी त्या महाराजांना म्हणतात की बघा राजेसाहेब, म्हणजे ते खेत्रीचे महाराज हे कोण आहे, राजे आहे. तर बघा राजेसाहेब, आपण मुलांना प्रथम काय शिकवतो, अक्षरं शिकवतो आणि मग त्या अक्षरातून जे शब्द तयार होतात ते शब्द शिकवतो आणि मग त्यांना आपण काय शिकवतो, वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. की आपण काय करतो, एखादं लहान मूल असेल तर त्याला आपण प्रथम अक्षर शिकवतो, त्याला अक्षर ओळख ही करून देतो. त्यानंतर त्याला आपण जोडाक्षर शिकवतो आणि जोडाक्षर शिकवल्यानंतर त्याला वाक्य वाचायला शिकवतो आणि वाक्य वाचता येणे, वाक्य बोलता येणे ही आणि वाक्य वाचता येणे, बोलता येणे, लिहिता येणे हे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या मुलाला वाक्य बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं, तर अशा वेळेला आपण तो मुलगा साक्षर झालेला आहे असं आपण मानतो. म्हणजे आपण शिक्षणाची ती आपली शेवटची पायरी आहे असं आपण समजतो. पण त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आपण विकसित करू शकतो. आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथांचे परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. की मग यावर महाराज स्वामी विवेकानंद त्या महाराजांना सांगतात की आपण यापुढेही जाऊन, म्हणजे बोलता येणे, वाक्य वाचता येणे किंवा वाक्य लिहिता येणे ही जरी शिक्षणाची शेवटची पायरी असली तरी त्यापुढे जाऊन जर आपण प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आपण काय करू शकतो, विकसित करू शकतो. मग आपल्याला परिच्छेद हे वाचता येतील आणि ग्रंथांमधले परिच्छेद एका दृष्टिक्षेपात मी वाचू शकतो आणि काही ग्रंथांची पानेच्या पाने सुद्धा मी वाचू शकतो. की आपण जर अशा पद्धतीने आपली एकाग्रता ही विकसित केली, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती जर आपण विकसित केली तर आपण काय करू शकतो की
परिच्छेदच्या परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफचे पॅरेग्राफ आपण एका दृष्टिक्षेपात म्हणजे एक नजर मारली की आपण ते काय करू शकतो, वाचू शकतो आणि ते जसेच्या तसे आपल्या बुद्धीमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. आणि मी हेच करतो की मी काय करतो, ग्रंथांचे परिच्छेदच्या परिच्छेद मी एका दृष्टिक्षेपात वाचतो, म्हणजे मी एका नजरेमध्ये हे सर्व वाचतो आणि मग ग्रंथांची पानेच्या पाने मी काय करू शकतो, वाचू शकतो आणि ती लक्षातसुद्धा ठेवू शकतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, स्वामीजी हे जे काही सांगतात हे सर्व कशाने शक्य आहे, ध्यान केल्याने. कारण आपल्याला ज्या अंतस्थ शक्ती आहे ते विकसित करण्याची जी शक्ती आहे ती कशामध्ये आहे, फक्त ध्यानामध्ये. आपण रोज स्वतः जर 10 ते 15 मिनिट रोज ध्यानस्थ बसत असू तर आपलीसुद्धा काय वाढू शकते, अशा प्रकारे एकाग्रता स्मरणशक्ती ही वाढू शकते की जे आपल्या शिक्षणामध्ये आणि जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला सहाय्यभूत ठरेल. पुढे स्वामीजी म्हणतात की जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्रकाठच्या ठिकाणी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत अशा तीनही दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1 ते 1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर मग आता असंच भ्रमण करत करत स्वामी विवेकानंद हे भारताचं जे शेवटचं टोक मानल्या जायचं त्यावेळेला, तर ते शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे कन्याकुमारीला ते आले. तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले आणि मनाला अतिशय त्यांचा आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. की कन्याकुमारीचं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ते दर्शनासाठी गेले आणि त्या ठिकाणी कन्याकुमारी मातेचं दर्शन त्यांनी घेतल्यानंतर त्यांच्या मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. मग समुद्राच्या काठी ते उभे राहिले. मग समुद्राच्या काठी उभे राहिल्यानंतर त्यांना सगळीकडे काय दिसला, अनंत अनंत म्हणजे अतिशय खूप मोठा असा सागर त्यांना तीनही दिशेला पसरलेला दिसला. मग त्याच वेळेला एकदम स्वामीजींचे लक्ष त्यांच्या डोळ्यापुढे असलेल्या आणि समुद्राच्या अगदी मधोमध असलेल्या आणि 1 ते 1.5 फरलांग म्हणजे काय, साधारणतः अर्धा किलोमीटर किंवा 1200-1300 फूट अंतरावर त्यांना काय दिसलं की 2 शिलाखंड हे अगदी पाण्याच्या मधोमध म्हणजे त्या सागराच्या पाण्याच्या मधोमध होते आणि 2 शिलाखंड म्हणजे काय, एक दगड की एक मोठासा विशाल असा दगड आणि असे 2 दगड त्यांना सागराच्या मध्यभागी हे दिसले आणि ते पाण्याच्या भरपूर वरसुद्धा होते. मग त्या ठिकाणी जाण्याची इच्छा स्वामीजींची झाली की आपण या मध्यभागी समुद्रात असलेल्या या दगडांपर्यंत पोचलो तर, असं स्वामीजींना वाटलं. मग त्याकरिता त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले. ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपाद शिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, तो शिलाखंड हेच देशाचे टोक आहे. आपण त्या शिलाखंडावर जावे आणि कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. मग आता हे जे 2 विशाल शिलाखंड समुद्राच्या मधोमध त्यांना दिसले आणि जे साधारणतः 1200-1300 फूट अंतरावर होते, तर त्याबद्दल त्यांनी तिथे उपस्थित असलेले जे नावाडी होते, नावाडी म्हणजे कोण, जो जहाज चालवतो आणि पाण्यातून यात्रेकरूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो, तर त्या नावाड्यांना त्यांनी विचारले. तर नावाडी त्यांना म्हणाले की हे जे 2 शिलाखंड दिसत आहेत त्यांना श्रीपाद शिला असे म्हणतात. मग स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण संपूर्ण भारत भ्रमण केला आणि आपण आता भारताच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत पोचलेलो आहे आणि आपली भारत यात्रा आता संपत आहे, पण आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते मात्र देशाचे टोक नाही. म्हणजे हे जे कन्याकुमारी नावाचं जे शहर आहे
ते देशाचं टोक असलं तरी ते देशाचं खऱ्या अर्थाने टोक नाही, तर समुद्रामध्ये मध्यभागी असलेले हे जे 2 शिलाखंड आहेत हेच भारताचं काय आहे, शेवटचं टोक आहे, असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. म्हणून आपण या शिलाखंडांपर्यंत गेलो तर आपली संपूर्ण भारत यात्रा ही समाप्त होईल, असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला किंवा एक उत्सुकता निर्माण झाली. मग कन्याकुमारीच्या चरणी आपण भारत यात्रा समर्पित करावी आणि या शिलाखंडापर्यंत पोचावं, असं त्यांच्या मनामध्ये आलं. म्हणून या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत, मी निष्कांचन संन्यासी आहे. मग नावाडी म्हणाला, ते तुमचे तुम्हीच बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. मग आता आपण भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे त्या शिलाखंडावर आपण पोचावं आणि त्या ठिकाणी आपली भारत यात्रा आपण समाप्त करावी आणि कन्याकुमारी मातेच्या चरणी ती अर्पण करावी, अशा प्रकारचा विचार ज्या वेळेला स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये येतो त्यावेळेला ते त्यापैकी एका नावाड्याला विचारतात की बाबा रे, त्या शिलाखंडापर्यंत तू मला काय कर, सोडून दे, म्हणजे मला या समुद्राच्या मार्गातून तू घेऊन चल आणि मला त्या शिलाखंडापर्यंत पोचून दे, असं ते नावाड्याला म्हणतात. मग त्यावर नावाडी म्हणतो की तुम्हाला मला काय द्यावे लागतील, त्याकरिता पैसे द्यावे लागतील आणि पैसे किती, 5 पैसे मला द्यावे लागतील. आता 5 पैसे म्हणजे त्या काळची एक करन्सी आहे, एक चलन आहे की या चलनात एवढे पैसे मला तुम्हाला द्यावे लागतील, म्हणजे 5 पैसे मला तुम्हाला द्यावे लागतील. मग स्वामीजी म्हणतात की माझ्याकडे तर काहीच पैसे नाही, कारण मी कोण आहे, संन्यासी आहे. आणि संन्यासी हा कसा असतो, निष्कांचन. निष्कांचन म्हणजे काय, अत्यंत गरीब. संन्यासाचा अर्थच काय होतो की ज्याने सर्व गोष्टींचा, भौतिक गोष्टींचा त्याग केलेला आहे असा व्यक्ती. मग मी संन्यासी आहे, माझ्याकडे तर तुला द्यायला 5 पैसेसुद्धा नाही आणि मी निष्कांचन आहे म्हणजे अत्यंत गरीब असा मी संन्यासी आहे, तर त्यामुळे मी तुला पैसे देऊ शकत नाही. तर त्यावर तो नावाडी म्हणतो की ते तुम्ही तुमचं बघा, तुमच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीत हे तुम्ही तुमचं बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला त्या शिलाखंडापर्यंत सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, फरलांग 1.5 फरलांग अंतर पोहत जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहिती नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तींच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर त्या जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. मग आता ज्यावेळेला संन्यासी त्यांना पैसे घेतल्याशिवाय त्या शिलाखंडावर न्यायला नकार देतात, तेव्हा पुढचा मागचा कोणताही विचार न करता स्वामी विवेकानंद एकदम काय करतात, त्या समुद्रामध्ये उडी मारतात. आणि हे बघून ते नावाडीसुद्धा अवाक होते. त्यांना फरलांग 1.5 फरलांग म्हणजे जवळपास 1200-1300 फूट किंवा त्यापेक्षाही जास्त, जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर त्यांना पोहत जायचे आहे. एवढा समुद्र पोहत जाणे म्हणजे सामान्य माणसाचं ते काम नव्हे. आणि शिवाय त्या ठिकाणी दुसरा एक खूप मोठा असा काय होता, एक धोकासुद्धा होता. तो म्हणजे कन्याकुमारीच्या या समुद्रामध्ये आणि त्या शिलाखंडाच्या आजूबाजूला अनेक शार्क मासे हे पोहत असतात आणि त्यांचा हे शार्क मासे इतके भयानक असतात आणि त्या माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की एकदा का माणूस त्यांच्या जबड्यामध्ये सापडला की त्यांचे दात हे कसे असतात, हत्तींच्या सुळ्यांसारखे मजबूत असतात आणि मनुष्य जर त्या जबड्यामध्ये सापडला तर ते अगदी काकडी तोडून तोडून, जसं आपण खातो तसं काकडीसारखं तोडून तोडून माणसाला खाऊन टाकतात. हे स्वामीजींना ठाऊकच नव्हतं की त्या समुद्रामध्ये सुद्धा काय आहेत, शार्क मासे आहेत. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा-तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले
या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले की मग विवेकानंदांनी एकदम समुद्रात उडी मारलेली बघून ते नावाडीसुद्धा काय झाले, घाबरून गेले की त्यांनी त्यापैकी दोघा तिघांनी लगेच काय केलं, आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. म्हणजे स्वामीजी समुद्रात पोहत होते आणि ही नावाडी त्यांच्या बरोबरीने काय करत होते, आपल्या नावा चालवत होते. मग त्यांना वाटलं, म्हणजे त्या नावाड्यांना वाटलं की या माणसाला वाटेत काही संकट आले तर, त्यांचा दम संपला तर, म्हणजे त्यांचा श्वास जो आहे तो संपला तर आपण त्याला मदत करू शकलो पाहिजे. म्हणून चांगल्या भावनेने ते नावाडी या स्वामी विवेकानंदांबरोबर आपल्या नावा चालू लागले. परंतु असं काहीही झालं नाही. स्वामीजी त्या खडकावर म्हणजेच त्या शिलाखंडापर्यंत आरामात पोहोचले. मग त्या नावाड्यांच्या लक्षात आलं की हा संन्यासी काही सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. कारण एक सामान्य माणूस अचानकपणे एक ते 1.25 किलोमीटर, अर्धा ते 1 किलोमीटर हे सलग पोहू शकत नाही. कारण ते एकतर त्याला श्वास लागू शकतो, त्याचा दम उखडू शकतो. म्हणून त्या नावाड्यांना जेव्हा स्वामी त्या शिलाखंडापर्यंत बिनदिक्कत पोहत गेले तेव्हा त्या नावाड्यांच्या लक्षात आलं की हा संन्यासी काही सामान्य मनुष्य नाही, हा नक्कीच कोणीतरी काय असला पाहिजे, अद्वितीय शक्तिशाली मनुष्य असला पाहिजे. कारण ज्याला भीती नाही, ज्याला मरणाची भीती नाही आणि जो सलगपणे एवढा समुद्र पोहू शकतो तो नक्कीच शक्तिशाली मनुष्य असला पाहिजे, असं त्या नावाड्यांना वाटायला लागलं. मग स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2 ते 3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले की मग स्वामीजी त्या सोबत आलेल्या नावाड्यांना म्हणतात की आता तुम्ही काय करा, तुम्ही परत जा, मी आता 2 ते 3 दिवस या शिलाखंडावरच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी काय झाले, थक्क झाले म्हणजे काय, आश्चर्यचकित झाले की तुम्ही पोहून तर इथपर्यंत आलातच, परंतु आता हाच संन्यासी काय म्हणतोय की 2 ते 3 दिवस मी इथेच राहणार आहे, तुम्ही सगळे परत जा. तर हे सगळं ऐकून ते नावाडीसुद्धा आश्चर्यचकित झाले. स्वामीजी 3 दिवस 3 रात्री त्याच ठिकाणी राहिले. ते नुसते ध्यानस्थ 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, त्यांच्या कोणीही सोबतीला नव्हते. तुम्ही बघा की आपण एक दिवस अंधारात आपल्या घरामध्ये राहू शकत नाही, तर स्वामीजी त्या ठिकाणी 3 दिवस 3 रात्र हे काय झाले, त्याच ठिकाणी एकाच शिलाखंडावर आणि कोणत्याही अन्न पाण्याविना ते त्या ठिकाणी राहिले. 3 दिवस ते नुसते थांबले नाही की त्यांनी अळमटळम केलं नाही की ते फिरले, समुद्र बघतायत, असं त्यांनी केलं नाही. तर ते काय झाले, ध्यानस्थ बसले. म्हणजे त्यांनी ध्यान लावलं आणि त्यानंतर काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही. मग आता 3 दिवस त्या ठिकाणी ते 3 दिवस तिथे बसूनच राहिले का, नाही, तर त्यांनी काय केलं, ध्यान लावलं आणि ते ध्यानस्थ त्या ठिकाणी बसून राहिले. तर त्यांना काहीतरी खायला द्यावं म्हणून अनेकदा हे नावाडी लोक जे होते ते यायचे आणि त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणायचे. त्यांनी खावं म्हणून त्यांना हाका मारायचे, त्यांना आवाज द्यायचे. परंतु लगेच त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी हे काय आहे, भावसमाधीमध्ये आहेत. भावसमाधी म्हणजे काय, मनातील उच्च उदात्त भाव, निष्ठा यात पूर्णपणे विरघळून जाणे. ही भावसमाधी म्हणजे अशी अवस्था ज्या वेळेला तुम्हाला बाह्य जगाशी तुमचा संपर्क तुटतो आणि पूर्णतः तुम्ही आत्मा आणि बुद्धी यामध्येच काय करता, मन तुमचं एकाग्र करता. आणि आत्मा आणि बुद्धी यामध्ये ज्या वेळेला मन एकाग्र होतं तेव्हा बाह्य जगाशी आपला संपर्क तुटतो. आपल्याला खाण्याची, पिण्याची, तहान, भूक यासारख्या कोणत्याही ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याची आपल्याला गरज भासत नाही. तर अशा भावसमाधीमध्ये ते स्थिर झालेले आहेत हे नावाड्यांना लक्षात आलं. त्यामुळे त्यांना आपला आवाजही ऐकू जात नाही.
त्या नावाड्यांना कितीही वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले, पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. की त्या नावाड्यांना मग वाईट वाटायला लागलं की आपण केवळ 5 पैशासाठी एवढ्या महान तपस्वी संन्याशाला त्या शिलाखंडापर्यंत सोडलं नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटलं. पण त्याचा एक चांगला परिणाम असा झाला की स्वामी विवेकानंद हे स्वतः पोहत पोहत त्या शिलाखंडापर्यंत गेले आणि ते भावसमाधीमध्ये स्थिर झाले आणि त्यांचा अंतस्थ अग्नी हा काय झाला, प्रदीप्त झाला. म्हणजे ते भावसमाधीमध्ये त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले. हा त्याचा एक दुसरा फायदासुद्धा झालेला आपल्याला दिसतो असं लेखक म्हणतो. स्वामीजी म्हणतात की जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी हा प्रदीप्त होत असतो. की जितका विरोध असेल, की आपल्या जीवनामध्ये जेवढे अडथळे असतील, जेवढ्या प्रतिकूलता म्हणजे जेवढे काही आपल्या जीवनामध्ये जेवढ्या बाधा असतील, जेवढे अडथळे असतील, जेवढ्या अडथळे आणि बाधा जास्त असतील, दुःख जास्त असतील, तेवढाच माणसातला काय होतो, अंतस्थ अग्नी हा प्रदीप्त होतो. म्हणजे त्याची लढण्याची जी प्रवृत्ती आहे ती अधिकाधिक जागृत होत असते असं स्वामीजी म्हणतात. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. की ज्याला सगळं काही हातोहात मिळतं, अगदी सहजगत्या मिळतं, असे माणसं हे काही फार जीवनात आपले नावलौकिक कमावू शकत नाही. परंतु जो माणूस संघर्षातून तयार होतो, जो संघर्ष करत करत आपल्याला हवं ते प्राप्त करतो, अशा माणसाला मात्र काय असतं, त्याच्या कर्तव्याबद्दल तर अभिमान असतोच, परंतु त्या माणसामध्ये एक जे तेज असतं ते तेज आपल्याला सहजासहजी मिळालेल्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. म्हणून अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. म्हणजे ज्याला विनायास कोणतेही प्रयत्न न करता, कष्ट न करता जीवनात सगळं काही प्राप्त होतं, त्या माणसाचं फूल म्हणजे तो माणूस हा कोमेजून जातो. त्याला जीवनामध्ये फार काही करावंसं वाटत नाही, फार काही करण्याची उर्मी उरत नाही आणि त्या माणसाच्या जीवनामध्ये फार काही चैतन्य, आनंदसुद्धा फारसा राहत नाही. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजे, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातला अंतस्थ चेतना जी आहे ती काय होते, फुलते. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काय असला पाहिजे, संघर्ष असला पाहिजे, थोडी संकटसुद्धा त्याच्या जीवनामध्ये आली पाहिजे आणि थोडा विरोधसुद्धा असला पाहिजे, अडथळेसुद्धा असले पाहिजे. तरच काय होतं, माणसातली अंतस्थ चेतना फुलते. म्हणजे त्याच्यामधली जी आग आहे, त्याच्यामध्ये जी उर्मी आहे, त्याच्यामध्ये जी संघर्ष करण्याची जी प्रवृत्ती आहे ती काय होते, जागी होते. आणि असा माणूस जीवनामध्ये खूप काही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. म्हणून असे संघर्ष, अशी संकट, असा विरोध आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे असं स्वामीजी म्हणतात. स्वामीजींनी 3 दिवस आणि 3 रात्री तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. मग आता 3 दिवस 3 रात्री ते त्या ठिकाणी राहिल्यानंतर, ध्यान केल्यानंतर त्यांच्या ध्यानामध्ये कशाचं चित्र होतं, ते फक्त भारत मातेचं चिंतन करत होते. डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो म्हणजे आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक हे काय आहेत, उपाशी आहेत. आणि या 3 दिवस 3 रात्री त्यांनी जे ध्यान केलं त्या ध्यानामध्ये ते कशाचं चिंतन करत होते, आपल्या भारत मातेचं चिंतन करत होते. आणि त्यांना असं लक्षात आलं की भारतातील जनता ही खूप काय आहे, गोरगरीब आहे. की आपल्या देशातले अनेक लोक हे उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपण वेदांतांचा काय उपदेश करत असतो. तर वेदांत म्हणजे काय, वेद. आणि वेद म्हणजे काय, की वेदाचा अर्थ असा होतो की जे भगवंतांनी म्हणजे देवानी लोकांना जे मार्गदर्शन केलेलं आहे की आपण जन्माला आल्यानंतर कशा प्रकारे आपण जगावे, कशा प्रकारे आपला आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक व्यवहार हा असावा, याबद्दल जे सांगतात त्यांना म्हणतात वेद. आणि वेद हे काय मानले जातात, हे मानवाने लिहिलेले नसून ते देवाने मानवाला दिलेले आहेत असं मानल्या जातं. तर असे जे वेदांत आहे, म्हणजे एक माणूस उपाशी आहे, ज्याला अन्न जेवायला मिळत नाही, त्यांना वेदांतांचा उपदेश करून काहीही फायदा नाही. की एखादा साधू किंवा एखादा संन्यासी खूप चांगलं प्रवचन करतो आहे, परंतु एखाद्या माणसाला
एखादा भुकेलेला माणूस जर त्या प्रवचनामध्ये नेऊन बसवला तर त्याच्या भुकेच्या व्याकुळतेमुळे ते प्रवचन कितीही चांगले असले, ते उपदेश कितीही चांगले असले तरी ते मन लावून तो ऐकू शकणार नाही. म्हणून आपल्या देशातील गरिबी ही प्रथम दूर झाली पाहिजे. या गोरगरीब जनतेला अन्न जेवायला मिळाले पाहिजे. अशा भुकेल्या आणि अन्नाविना तळफळणाऱ्या लोकांना आपण वेदांतांचा उपदेश देऊन काहीही फायदा होणार नाही असं स्वामीजींना वाटतं. म्हणून ते काय म्हणतात की भाकरीची भ्रांत असताना, म्हणजे ज्याला भाकरीच मिळत नाही त्यांना वेद सांगणे हे काय धांदात खोटे आहे. म्हणजे अतिशय भ्रमाचं हे काम आहे. धांदात म्हणजे काय, हा भ्रम आहे. एखाद्या माणसाला जर जेवायला अन्नच मिळत नाही त्याला वेदांचा उपदेश करून काहीही फायदा होणार नाही. तो आपला भ्रम आहे किंवा हे धांदात खोटे आहे. म्हणजे हे स्पेशल अतिशय खोटी बाब आहे असं तो म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्वप्रकाशक असतो. की म्हणून आपण लोकांना, भुकेल्यांना, जे आपल्यापेक्षा गोरगरीब आहेत, हालअपेष्टा भोगत आहेत, तर अशांना आपण मदत केली पाहिजे आणि त्यांना 2 वेळचं जेवायला दिलं पाहिजे. खरा धर्म हा कसा असतो, सूर्यासारखा सर्वप्रकाशक असतो. खरा धर्म हा फक्त काही लोकांची मक्तेदारी नसून तो सर्व लोकांना घेऊन चालणारा असतो. सगळ्याच लोकांना तो मार्गदर्शन करणारा असतो. आणि म्हणून त्याला काय म्हटलं आहे की सूर्य जसा गरीब श्रीमंत या सगळ्यांना आपला सूर्यप्रकाश समान पद्धतीने वाटतो, तसाच प्रत्येक धर्म हा सुद्धा सूर्यासारखाच कसा असतो, प्रकाशक असतो. म्हणजे तो सर्वांच्या जीवनामध्ये काय आणतो, प्रकाश घडून आणतो, प्रकाश देतो. म्हणून धर्मसुद्धा हा सूर्यप्रकाशासारखाच काय असला पाहिजे, सूर्यासारखाच सर्व प्रकाशक असला पाहिजे. वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. वसुंधरा म्हणजे काय, पृथ्वी. जी पृथ्वी गरीब श्रीमंत किंवा पापी पवित्र अशा सर्वच लोकांना काय करते, सामावून घेते. ठीक, असा कोणताही भेदाभेद आपल्यामध्ये ठेवत नाही. तर वसुंधरेसारखा म्हणजे पृथ्वीसारखा काय असतो, सर्वसंग्राहक म्हणजे सगळ्यांना आपल्या पदरात सामावून घेऊन जाणारा असा धर्म असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त मानव जातीला, समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले की हा खरा धर्म मानवाचा आहे. हे सगळं काही त्यांनी स्वामीजींनी काय केलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं दिसतं. तर अशा प्रकारे हा पाठ आपण बघितला. स्वामीजींच्या जीवनातले विविध प्रसंग, त्यांचं तत्त्वज्ञान आणि भारतमातेविषयी असलेली त्यांच्या मनातील तळमळ, खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे काय, वेदांत म्हणजे काय आणि खरा धर्म हा कसा असतो याबद्दल स्वामीजींनी सांगितलेलं हे ज्ञान खूप अत्यंत बोधप्रद असं आहे. तर अशा पद्धतीने हा पाठ, ज्याचं नाव आहे स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा, आज आपण संपवलेला आहे. धन्यवाद.